विरोधक असणाऱ्या माजी पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि तिचं टायटल होतं पंचनामा. आता पंचनामा कशाचा? 2.5 वर्ष महापालिकेवर प्रशासकांची सत्ता आहे आणि त्यातला पंचनामा करा म्हणतात. निश्चित करा, आमची काही हरकत नाही, परंतु पंचनामा करत असताना त्यांच्या ताब्यात 15 वर्ष सत्ता होती महापालिकेची, त्याचा सुद्धा पंचनामा झाला पाहिजे ही मागणी मी आज या ठिकाणी करतो. करा पंचनामा तुम्ही बेलाशक. मी जी सांगितली कामं ती आम्ही या कोल्हापूरला केलेली आहेत, दिलेले आहेत, निधी आलेला आहे, अजून येत आहे. क्रीडांगण होणार आहेत, स्टेडियम होणार आहे, अनेक गोष्टी होणार आहेत. मी 15 वर्षामध्ये काय 10 वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारनं काय काय दिलं ते सांगितलं. माजी पालकमंत्र्यांनी मात्र जाहीरपणानं सांगावं त्यांनी कोल्हापूरसाठी एक काम केलं असेल तर सांग. एक काम ते भरीव करू शकले नाहीत. हा 2 उपकार आपल्यावर त्यांनी निश्चित केलेले आहेत. एक थेट पाईपलाईन आणि दुसरा IRBचा टोल. आता त्याच्या खोलात मी जात नाही, सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण या कोल्हापूरला अडचणीत आणण्याचं पाप त्यांनी केलेलं हे सगळी कोल्हापूरची सुज्ञ जनता जाणते. आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये त्यांनी केलेले घोटाळे, त्यांनी केलेले भ्रष्टाचार, त्यांनी केलेला कोल्हापूरवरचा अन्याय, या सगळ्याचा बदला घेण्याची संधी या निवडणुकीमध्ये आहे. आज सगळे लोक, विजनरी लोक, काम करणारे लोक, जनतेत मिसळणारे लोक या महायुतीच्या माध्यमातून नेते मंडळी एकत्रित आलेले आहेत. चांगले सक्षम असे उमेदवार आपल्या समोर उभा केलेले आहेत. मी कोल्हापूरच्या तमाम जनतेला विनंती